आपल्यासोबत विजयी उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णासाहेब दानवे असणार आहेत. थेट मोहिते पाटलांविरोधात ही निवडणूक असल्याचं आपण वक्तव्य केलं होतं. विजय आपला झालाय, कसं बघता याच्याकडे? हा विजय खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांना तू तिथं समर्पित करत आहोत. या विजयामध्ये आदरणीय मामा असतील, दादा भैया असतील, मालक असतील, तसेच भारतमाना असतील आणि सर्व कार्यकर्ते तळागाळातील त्या सर्व कार्यकर्त्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे. एका अर्थी मोहिते पाटलाला एकीकडे चॅलेंज केलं होतं, गावाची बदनामी झाली म्हणून तुम्ही देखील वक्तव्य केलं होतं. आणि मी ज्या वेळेला तुम्ही पहिल्या अर्ज भरला त्यावेळेला स्पष्ट सांगितलं होतं की ही निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध शिंदे कुटुंब अशीच आहे आणि त्यांनी जी माझ्या गावची बदनामी केली होती त्याचा बदला माझ्या मतदारांनी घेतलेला आहे. तुमच्या सोबत आता दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांचं लीड जनतेला कळलं तर निश्चितपणानं अधिक चांगलं होईल. आता मी आलोय, मी काही आतमध्ये नव्हतो. मला खऱ्या अर्थानं लीड किती झाले किंवा काय झाले माहीत नव्हतं. फक्त तिन्ही उमेदवार विजयी झाले ते एवढंच माहीत झालं आणि मी आतमध्ये चाललेलो होतो. तुमच्या विजयाबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन. तर आपल्यासोबत अण्णासाहेब दानवे होते. एका अर्थी मोहिते पाटलांना या निवडणुकीमध्ये त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं आणि गावाची बदनामी केली म्हणून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती आणि हे तिघही विजय झालेत. कॅमेरा पर्सन समीर मोलानेसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.